नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिझाईनची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ युवा UX डिझाईनसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. फिग्माने एक नवीन एक्सटेन्शन लॉन्च केलेलं आहे, फिग्मा क्रोम एक्सटेन्शन. या एक्सटेन्शनचा यूज करून आपल्याला कुठल्याही वेबसाईटची, कुठल्याही लाईव्ह वेबसाईटची ॲज इट इज कॉपी आपल्याला फिग्मामध्ये भेटता येते. याच्या आधी ॲज अ डिझायनर म्हणून काम करताना जेव्हा एखादी वेबसाईट डिझाईन करायची असेल, एखादं ॲप्लिकेशन डिझाईन करायचं असेल किंवा एखादी क्लायंटची एक्झिस्टिंग वेबसाईट असेल तर ती रिडिझाईन करायचं असेल तर आपल्याला इन्स्पिरेशन्स लागते. त्या इन्स्पिरेशनच्या हिशोबाने आपण डेटा गोळा करतो आणि मग ती वेबसाईट रिडिझाईन करतो. पण ही खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस होते, याच्यामध्ये खूप वेळ लागायचा. पण आता तसं नाही आहे. आता या एक्सटेन्शनचा यूज करून मित्रांनो तुम्हाला ॲज इट इज वेबसाईटची कॉपी तुम्हाला फिग्माच्या फाईलमध्ये भेटू शकते. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या वेबसाईट्समध्ये वापरण्यात येणारे सगळे फॉन्ट्स, कलर्स, इमेजेस, वेक्टर इमेजेस वगैरे हे सगळं तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता. आता हे एक्सटेन्शन डाउनलोड कुठून करायचं आहे, कसे करायचं आहे आणि याचा यूज कसा करायचा हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. या एक्सटेन्शनचा एक ड्रॉबॅक आहे मित्रांनो. ड्रॉबॅक आहे हे असं म्हणता येणार नाही, कारण फिग्माने हे पर्टिक्युलर प्लगइन हे फक्त पेड सबस्क्रायबरसाठी बनवलेलं आहे. जे लोक फ्री फिग्मा अकाउंट यूज करतात त्यांच्यासाठी सध्या तरी हे एक्सटेन्शन अवेलेबल नाही आहे. मे बी फ्युचरमध्ये ॲड करतील, ते माहीत नाही, पण सध्या तर हे फ्री अकाउंटला अवेलेबल नाही आहे. हा एक थोडासा मला ड्रॉबॅक वाटतो आणि फिग्माने नक्की याच्यावर विचार करावा असं मला वाटतं. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. पण त्याच्या आधी जे लोक पहिल्यांदा या चॅनलवर आलेले आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना युवा UX डिझाईन मराठीमधून शिकायचं आहे ते. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोमला जायचं आहे. गुगल क्रोमला गेल्यानंतर तुम्हाला फिग्मा क्रोम एक्सटेन्शन असं टाईप करायचं आहे. फिग्मा क्रोम एक्सटेन्शन टाईप केल्यानंतर जी पहिली साईट आहे ते ही वाली, त्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला फिग्माच्या साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल एक्सटेन्शन नावाचं बटन दिसेल इथे, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल की ॲड टू क्रोम नावाचं एक बटन आहे, त्याला क्लिक करावं लागेल. त्याला क्लिक केल्यानंतर ॲड एक्सटेन्शनसाठी पॉपअप येईल, तो तुम्हाला अलाउ करायचा आहे. इथे एक मेसेज आला की फिग्मा हॅज बीन ॲडेड टू क्रोम. याचा अर्थ फिग्मा एक्सटेन्शन तुमच्या क्रोमला ॲड झालेला आहे. पण इथे तुम्हाला दिसत नाही, पण दिसण्यासाठी तुम्हाला इथं ज्यावेळेला तुम्ही एक्सटेन्शनला क्लिक करता तर त्यावेळेला इथे जेवढे तुमच्या ब्राउझरमध्ये जेवढे एक्सटेन्शन तुम्ही इन्स्टॉल केले ते सगळे एक्सटेन्शन तुम्हाला इथे दिसतात. पण मी मोस्टली जे मला पाहिजे आहेत ते मी पिन करतो. समजा मी फॉर एक्झाम्पल मला फिग्मा नेहमी मला यूज करायचं तर मी याला पिन करतो. पिन केल्यानं काय होतं की याच्या आतमध्ये ते दिसत नाही, ते अपफ्रंट तुम्हाला दिसतं. ठीक आहे. हे आता एक्सटेन्शन इन्स्टॉल झालेलं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ना पहिल्यांदा तुम्हाला फिग्माच्या ह्या लोगोला क्लिक करायचं आहे. लोगोला क्लिक केल्यानंतर जर का ही ॲक्टिव्हिटी एकदाच करायचं आहे, ही तुम्हाला परत करायला लागणार नाही. ही फक्त सुरुवातीला एक्सटेन्शन इन्स्टॉल करतानाच फक्त करावं लागेल. आता समजा ठीक आहे, तर आता परत एकदा लॉग इन करावं लागेल आपल्याला फिग्माची क्रेडेन्शियल यूज करून. ॲक्सेस अलाव करावं लागेल. विदिन 10 सेकंडमध्ये मित्रांनो हे आपलं एक्सटेन्शन हे इन्स्टॉल झालेलं आहे. तिथे लिहिलेलं आहे की कॅप्चर युअर वेबसाईट टू कॅनव्हास. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला फिग्मा फाईल्स तुमच्या कॅलेंडरला सुद्धा ॲड करता येतात. म्हणजे समजा तुम्ही कुठे मीटिंगला जात असाल आणि तुमचं कॅलेंडरमध्ये जर का तुम्हाला ती फिग्मा फाईल अटॅच करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. तर हे अटॅच झालेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल याचा यूज कसा करायचा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथे एक वेबसाईट ओपन करतो, getbootstrap.com. ही वेबसाईट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ही वेबसाईट ॲज इट इज फिग्मामध्ये कॉपी करून पाहिजे असेल, ही ॲज इट इज फिग्मामध्ये कॉपी करून घ्यायची असेल तर तुम्हाला इथे फिग्माचं लोगो आहे त्याला क्लिक करावं लागेल. लोगोला क्लिक केल्यानंतर ना ही ॲडिशनल परमिशन अलाव करावं लागेल. तर हा एक बार दिसतो तुम्हाला ब्लॅक कलरचा मूवेबल जो बार आहे दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅप्चर पेज आहे आणि सिलेक्ट एलिमेंट आहे. पहिल्यांदा आपण बघूया की पूर्ण पेज जर का मला कॅप्चर करायचं असेल तर मला फक्त याला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग होतो कॅप्चरिंगसाठी 2 ते 3 सेकंद लागतात. जर ऑलरेडी कॉपी झालेला आहे, तुम्हाला फिग्माचं फाईल ओपन करून टाकायचं आहे. फिग्मा ओपन करायचं आहे आणि तिथे फक्त राईट क्लिक करून तुम्हाला हे पेस्ट करायचं आहे. बूम मित्रांनो, पेस्ट केल्यानंतर हे बघा तुम्हाला ॲज इट इज जशी ब्राउझरला जी वेबसाईट आहे getbootstrap.com ॲज इट इज एक्झॅक्ट सेम रेप्लिका तुम्हाला मिळालेला आहे. आणि इतकंच नव्हे तर हे फक्त एक स्क्रीनशॉट नाही आहे, तर तुम्ही जर का लेफ्ट हँड साईडला बघितला लेअरमध्ये तर पूर्ण लेआउट कॉपी झालेला आहे. विथ ऑटो लेआउट सुद्धा कॉपी केलेलं आहे त्यानं. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 90%
तुमचं काम इथं झालेलं आहे मित्रांनो. 90% अशासाठी म्हणतो मी, काही काही गोष्टी इथं अजून होत नाहीत. फॉर एक्झाम्पल ही इमेज, इथं तुम्ही इमेज बघितला तर ही इमेज थोडी मिसिंग आहे, तर ती इमेज इथे तुम्हाला करता येतील. पण 90% मित्रांनो हे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही वेगवेगळ्या इन्स्पिरेशनसाठी यूज करू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर तिथून कॅप्चर करून तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. तुमचा कितीतरी मोठा वेळ वाचेल या सगळ्यातून मित्रांनो. तर हे खूप फीचर जबरदस्त आहे. मला तर हे फीचर खूप खूप भयंकर आवडलेलं आहे. इतकेच नव्हे तर तुम्हाला जर का तुम्हाला एक स्पेसिफिक पूर्ण पेज नको असेल तर का एक स्पेसिफिक एलिमेंट जर का कॉपी पेस्ट करून पाहिजे असेल ते देखील तुम्हाला करता येतो. फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला वेबसाईटवर गेला, तुम्हाला फक्त हे नेव्हिगेशन कॉपी करून घ्यायचं आहे, राईट. मला बाकी काय नको, मला फक्त नेव्हिगेशन. तर इथे सिलेक्ट एलिमेंट नावाचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं. ज्यावेळेला तुम्हाला कुठलाही एलिमेंट होवर करायचं, ज्याला कॉपी करायचं त्याला होवर करायचं. फॉर एक्झाम्पल मला नेव्हिगेशन कॉपी करायचं, तर मी नेव्हिगेशनला होवर केलं तर हा एक ब्लू लाईन दिसते तुम्हाला. याला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ते कॉपी होतं. तुमच्या फिग्मा फाईलमध्ये ओपन करा आणि इकडे येऊन तुम्ही ते जस्ट पेस्ट करा. तर ॲज इट इज तुम्हाला तुमचा हेडर तुम्हाला भेटून जातो विथ आयकन्स वगैरे, सगळे फॉन्ट्स वगैरे कुठले वापरले ते सगळं तिथे येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात ऑटो लेआउट यूज केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला आपलं डिझाईनचा सगळ्यात मोठा जो हेडेक आहे तो ऑटो लेआउट आहे, तो तुम्हाला इथून मिटिगेट झाला आणि तो ॲज इट इज तुम्हाला भेटता येईल मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या नवीन एखाद्या टॉपिकमध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच टॉपिकचं नाव टाकून द्या. त्या टॉपिकवर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.